फ्रँचायझी बिझनेस केव्हा करावा? जेव्हा तुम्ही नवीन बिझनेस चालू करताय, तुम्ही कॉलेज स्टुडंट, कॉलेज पास आउट झालेले आहात आणि पॅरेंट्सच्या किंवा बिझनेस लोन वगैरे घेऊन नवीन बिझनेस चालू करता. तुम्हाला त्या बिझनेस बद्दल, त्या प्रोडक्ट बद्दल काही माहिती नाहीये की बिझनेस कसा चालतो, फूड इंडस्ट्री कशी रन होते, काय काय गोष्टी लागतात. त्यावेळेस तुम्ही नक्की फ्रँचायझी बिझनेस करावा. कारण फ्रँचायझी बिझनेसमुळं काही गोष्टी सोप्या होतात. त्यामध्ये फूड इन्व्हेंटरी आणि फूड रेशो SOP केलेली असते फूडची. त्यामुळे तुम्हाला ते प्रोडक्ट बनवणं सोपं जातं. कारण तुम्हाला त्या इंडस्ट्रीचा काहीच एक्सपिरियन्स नसताना तुम्हाला बिझनेस तर चालू करायचा आहे. पण त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे तुम्ही स्वतःहून तर बिझनेस चालू करू शकत नाही. म्हणून तुम्हाला फ्रँचायझी बिझनेस त्यावेळेस घेणं योग्य राहील. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी काहीही कमतरता नसेल किंवा इन्व्हेस्टमेंट भरपूर असेल, त्यावेळेस देखील तुम्ही फ्रँचायझी बिझनेसची निवड करू शकता. कारण की फ्रँचायझी बिझनेस हा ऑलरेडी त्या बिझनेसचं नाव झालेलं असतं आणि लोकांच्या ओळखीत आलेला हा नाव असतं. त्यामुळे त्या नावाचा फायदा तुमच्या बिझनेसला होतो आणि लोकं तुमच्या शॉपवरती ते नाव वाचून येतात. हा एक फ्रँचायझी बिझनेस घेण्याचा एक फायदा आहे. आणि अशाच प्रकारच्या फ्रँचायझी बिझनेसची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी मार्केटिंग विथ अक्षय अकाउंटला नक्की फॉलो करा.